मोठी बातमी हाती येते ती म्हणजे पाकिस्तानमध्ये त्यांचं सध्याचं जे सरकार आहे आणि लष्करी अधिकारी हे आमने सामने आलेत, त्यांच्यामध्ये वाद सुरू झालाय, भांडणं सुरू झाली आहेत अशी ती बातमी आहे। आणि पाकिस्तानला हे काही नवं नाही, पाकिस्तान सरकार आणि लष्करी अधिकारी यांच्यामध्ये कायमच लष्कराचा पाकिस्तानचा सरकारवर किंबहुना पाकिस्तानवर आपला अधिकार जमवण्याचा सातत्यानं प्रयत्न असतो। आणि आताही तेच चित्र निर्माण झालंय पाकिस्तानमध्ये। पाकिस्तानातलं विद्यमान सरकार आणि लष्करी अधिकारी हे आमने सामने आले, त्यांच्यामध्ये काहीतरी वाद निर्माण झालाय। त्याच वेळी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये स्फोटांचा मोठा आवाज झालाय। एकीकडे आपण पाहतोय कराची, इस्लामाबाद, लाहोर, बहावलपूर आणि त्या पाठोपाठ पेशावरमध्ये स्फोटांचा मोठा आवाज। आणि या संदर्भात आता आपण जाऊया माझे सहकारी संदीप रामदासींकडे। संदीप, एक मोठी बातमी आहे कराचीवरती INS विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर, त्याच वेळी दुसरीकडे लाहोर पाठोपाठ इस्लामाबादमध्ये हवाई हल्ला। ही मोठी बातमी भारताच्या दृष्टीनं या तणावाच्या पार्श्वभूमीवर। विजय, नक्कीच आपल्याला हे बघायला पाहिजे की पाकिस्ताननं ज्यावेळेस काल ड्रोननं हल्ले केले होते सीमारेषेवर, त्याचं उत्तर भारताच्या S-400ने दिलेलं होतं आणि ते सगळे हल्ले निष्प्रभ करून टाकले होते। त्यानंतर भारताच्या ड्रोन्सनी आज पाकिस्तानमध्ये हाहाकार उडवलेला आपण पाहिला। लाहोर, रावळपिंडी, इस्लामाबाद, बहावलपूर अटकेपर्यंत पुन्हा एकदा भारताचे ड्रोन तिथे गेले होते आणि त्यांनी जी महत्त्वाच्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यावर हल्ला केला होता, हे आपण पाहिलं। आज पुन्हा एकदा पाकिस्ताननं काहीही धडा न घेता भारताच्या सीमारेषेवर हल्ला केला। जम्मूमध्ये ड्रोनचे हल्ले निष्प्रभ केलेले आपण पाहिले भारतीय सेनेनं आणि हवाई दलानं। आणि त्यालाच जोड आता मिळालेली आहे ती नौसेनेची। भारतीय नौदलाच्या INS विक्रांतनं कराची बंदराकडं आगेकूच केलेली आपल्याला कळते आणि तसंच त्यांनी तिथून आपले फायटर्स जेट म्हणूया किंवा मिसाईल म्हणूया यांच्या हल्ल्यानं कराची बंदरावर झालेले स्फोट पण आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहेत। मला असं वाटतं की आत्ता आपल्याला असं म्हणता येईल की पाकिस्तान याच्यातनं काही धडा घेतला नाही तर उद्या किंवा पुढच्या 36 ते 48 तास हे सगळ्यात महत्त्वाचे राहणार आहेत भारतासाठी आणि पाकिस्तानसाठी। आत्ता काही देश आहेत, अमेरिकेसारखे देश आहेत, युरोपियन युनियन आहेत, तर यांनी ऑलरेडी सामंजस्य दोन्ही देशांनी कसं येईल आणि एकत्र कसे हे येऊन काही बोलतील का, चर्चा करतील का, याचे प्रयत्न ऑलरेडी सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विजय, संदीप, खरं तर ज्या वेळेला भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यामागचा उद्देश हा स्पष्ट होता। आमची लढाई ही दहशतवादाविरोधात आहे, आमची लढाई ही पाकिस्तानशी नाही। आणि म्हणूनच भारतानं ऑपरेशन सिंदूर जेव्हा राबवलं, ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं, त्यावेळी भारतानं पाकिस्तान किंवा पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधल्या कुठल्याही नागरी वस्तीवर किंवा कुठल्याही लष्करी तळावर हल्ला चढवला नाही। भारतानं वेचून वेचून दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले, दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले। पण त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत। पाकिस्ताननं सातत्यानं भारतीय सीमारेषेवरती हल्ले चढवले, सातत्यानं फायरिंग, गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला दिलेल्या उत्तरात पाकिस्तानची कोंडी होताना आपल्याला दिसते। संदीप, मी काही प्रश्न विचारायच्या आधी मोठी बातमी आली आहे ती सांगतो। पाकिस्तानच्या क्वेट्टामध्ये बलोच आर्मीकडून पाकिस्तान सैनिक निशाण्यावर आली आहेत। कमरानी रोड जंगल बाग परिसरात पाक सैन्य टार्गेट करण्यात आलंय बलोच आर्मीकडनं। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे क्वेट्टामध्ये पाक सैनिकांवर गोळीबार आणि बॉम्ब हल्ला झालेला आहे। संदीप, पाकिस्तानात बलुचिस्तानाची चळवळ ही मोठी आहे, कारण सांस्कृतिकदृष्ट्या बलुच हे वेगळे मानले जातात, त्या पद्धतीने ते आहेत। आणि आत्ता जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधला तणाव शिगेला जातोय त्याच वेळेला बलोच आर्मीकडनं पाकिस्तानच्या क्वेट्टामध्ये जे एक मोठं शहर आहे बलुचिस्तानातलं, तिथे पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार होतोय, हल्ला होताना दिसतोय। विजय, बलोच आर्मी जी आहे ती गेले अनेक दशकं पाकिस्तानचा जुलमी राजवट त्यांची आणि त्यांच्याकडून होणारे अत्याचार सहन करत आलेले आहे। बांगलादेश स्वतंत्र होण्याच्या आधी ज्या प्रांतावर सर्वाधिक पाकिस्तानच्या आर्मीकडनं अत्याचार झाला तो भाग म्हणजे बलुचिस्तान। त्या बलुचिस्ताननं कायम स्वतःला पाकिस्तानच्या या सध्या त्यांची जी आपल्याला सगळ्या जगाला माहिती झालेली आहे दहशतवादाची फॅक्टरी आहे, त्याच्यानंतर जिहादी वृत्तीचे तिथनं दहशतवादी निर्माण करून भारत विरोधासाठी ते वापरले जातात।
तर त्याला सगळ्याला बलोच आर्मीचा किंवा बलुचिस्तानचा विरोध आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि ज्या वेळेसही पाकिस्तानला कुठलीही चायनापासून किंवा कुठलीही त्या भागामध्ये जर का काही डेव्हलपमेंटची कामं करायची असतील तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा बलोच आर्मीला झालेला आहे किंवा बलुचिस्तानच्या लोकांना झालेला आहे. तिथल्या जुलमाच्या ज्या कथा आहेत त्या अतिशय भयंकर आहेत. तर त्याला कायम गेली काही दशकं बलुचिस्तानची लोक हे तोंड देत आलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा तेव्हा त्यांनी पाकिस्तान विरोधात, पाकिस्तानच्या आर्मी विरोधात आणि त्या जुलमाविरोधात आपला आवाज उठवलेला आहे आणि त्याला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आपण काही दिवसापूर्वीच आठवत असेल आपल्या प्रेक्षकांना विजय की बलोच आर्मीनं पाकिस्तानची पूर्ण ट्रेनसुद्धा हायजॅक केलेली होती. कालच त्यांनी पाकिस्तान आर्मीचे काही सैनिकसुद्धा मारले होते. त्यामुळे हा लढा खूप जुना आहे आणि मला असं वाटतं की सध्या पाकिस्तानची ज्या पद्धतीची स्थिती आहे, आर्थिक स्थिती म्हणूया, भौगोलिक स्थिती म्हणूया, त्यांचे वेगवेगळ्या देशांशी असलेले संबंध म्हणूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.